बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी म्यानमार, थायलंड हादरलेला आहे। बँकॉक, थायलंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसलेत। भूकंपाची तीव्रता 7.7 रिश्टर स्केल आहे। तर म्यानमारमध्ये 7.9 रिश्टर स्केल इतका भूकंप झालेला आहे। तर बँकॉकमध्ये 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते आणि अनेक जण बेपत्ता झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। तिकडच्या भूकंपाची तीव्रता नेमकी किती होती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजू शकेल। दरम्यान 7 रिश्टर स्केल पेक्षा जास्त तीव्रतेचा हा भूकंप होता, त्यामुळे नुकसान सुद्धा मोठं झाल्याचं दिसतंय। म्यानमार आणि थायलंडमध्ये हा भूकंप जाणवलेला आहे। तर तिकडची दृश्य आपण बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी जो विध्वंस झाला भूकंपामध्ये त्याच्यानंतर मलब्याखाली अडकलेली लोक आपल्याला दिसून येत आहेत। काही लहान मुलं सुद्धा मलब्याखाली अडकल्याचं आपल्याला दिसून येते। एक मुलगा रडताना दिसून येतोय, मात्र त्याच्या जवळ कोणीही गेलेलं नाहीये। त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीये, कारण जीवाच्या आकांताने सर्वजण आपापला जीव वाचवण्यासाठी धावताना दिसून येत आहेत। दरम्यान एक बिल्डिंग ध्वस्त झाल्याचंही आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे खूप जास्त तीव्रतेचा हा भूकंप आणि त्याच्यानंतर जी बिल्डिंग तिथं ध्वस्त झाली त्याच्याजवळ असलेले कामगार हे जीवाच्या आकांताने पळताना आपल्याला दिसून येतात। म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत आणि अतिशय तीव्रतेचे हे भूकंपाचे धक्के होते। थायलंडमध्ये 7.7 रिश्टर स्केल तर म्यानमारमध्ये 7.9 रिश्टर स्केलचा हा भूकंप आला आणि त्यानंतर जो काही विध्वंस झालेला आहे तो आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय। दरम्यान एका ठिकाणी बिल्डिंग कोसळताना दिसतेय, तर दुसरीकडे त्याच्यावर असलेले जे स्विमिंग पूल आहे त्याच्यातून पाणी वाहतानाही आपल्याला दिसून येते। आणि दुसरी ही दृश्य आपल्याकडे आहेत ती म्हणजे बिल्डिंग कोसळली। बऱ्याचशा बिल्डिंग कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये मलबा तिथं दिसतोय आणि त्याच्यामध्ये अडकलेलं हे मूल आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र त्याला वाचवण्यासाठी कोणीही धजावत नाहीये, त्याच्याजवळ कोणीही जाताना दिसत नाहीये, कारण हा जो भूकंप आहे तो आणखी होऊ शकतो, आणखी काही बिल्डिंग कोसळू शकतात अशी भीती त्या लोकांना असावी। त्याच्यामुळे कोणीही तिथं वाचवण्यासाठी जात नाहीये, फक्त स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतात। दरम्यान ही स्विमिंग पूलची दृश्य आपण बघितली तर या ठिकाणी स्विमिंग पूलमध्ये जे काही पाणी होतं बिल्डिंगमध्ये ते भूकंपानंतर ते पाणी हललं आणि ते बिल्डिंगच्या खाली उसळताना आपल्याला दिसतंय।